गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील कराचीच्या रस्त्यावरचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। यामध्ये एका वयोवृद्ध महिलेला काही बुरखाधारी लेडी कॉन्स्टेबल ताब्यात घेत होत्या। कपाळावर ठसठशीत लाल टिकली आणि केसात सफेद फूल, यामुळे ही घटना चर्चेत येणं स्वाभाविक होतं। ही महिला म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून कोक स्टुडिओच्या पसुरी या प्रसिद्ध गाण्याच्या व्हिडिओत झळकलेल्या शीमा केरमानी। हा नेमका प्रकार आहे तरी काय, जाणून घेऊया। शीमा केरमानी या पाकिस्तानमधील एक अत्यंत प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत। पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार शीमा केरमानी औरत मार्च कार्यक्रमासाठी परवानगी मागताना पोलिसांनी काही काळ त्यांना ताब्यात घेतलं होतं। कराचीमध्ये दरवर्षी होणाऱ्या औरत मार्च कार्यक्रमासाठी ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करताना महिलांचा गट नियोजित पत्रकार परिषदेसाठी जमला होता। त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं। सिंधचे गृहमंत्री जियाउल हसन लंजार यांनी त्यांच्या सुटकेसेनंतर आदेश दिले। या घटनेमुळे केरमानी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या। पसुरीमधील त्यांच्या नृत्यामुळे त्या जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या होत्या। अर्थात त्यांची ओळख इथपर्यंतच मर्यादित नाहीये। जनरल जिया उल हक यांच्या लष्करी हुकुमशाहीच्या काळात नृत्यावर बंदी घालण्यात आली होती। अशा कडक निर्बंधांच्या काळात शीमा केरमानी यांनी जाहीरपणे शास्त्रीय नृत्य सादर करून सरकारला थेट आव्हान दिलं होतं। नृत्य आणि नाटक हे केवळ करमणुकीचं साधन नसून अन्यायाच्या विरोधात लढण्याचं ते एक अस्त्र आहे, या धारणेतून त्यांनी त्यांच्या कलेचा सामाजिक आशय जगासमोर मांडला। महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या शीमा केरमानी आज अनेकांसाठी आदर्श ठरल्या आहेत।